मित्रांनो, आज चेहऱ्यावर आनंद दिसतो. काय कारण आज काय आहे? आनंद मेळा. कारण आनंदाचं उधाण आपल्याला आलं. प्रत्येकाकडे काही पैसे दिसत आहेत, पण खायचे की नाही? मज्जाच मज्जा. मग चला तर मग काय आनंद मेळा आपण मज्जा करायची. कशाची? खाण्याची. आपण वर्गात बौद्धिक मजा आपली असतेच, पण आज आपल्याला त्या व्यतिरिक्त आपल्याला मौज मजा करायची. म्हणजे आपल्याला काहीतरी खायचं आहे. आपल्याच मित्रांनी घडवलेले पदार्थ आपल्याला स्टॉलवर मिळणार आहेत. आपण कधी कधी पालकांबरोबर जातो. खाऊगल्ली माहिती आहे का? कुठं असते खाऊगल्ली? पोस्टाकडे गेले? पोस्टाकडे कधी खाऊगल्लीला? कधी चौपाटीला? पण आज ही चौपाटी आपल्या शाळेतच निर्माण केली आपण तुमच्या सगळ्यांसाठी. आज या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल आपल्याला दिसत आहेत. मग प्रत्येकाला खायचे की नाही? कुणी आहे का की मला आवडते असं? नाही, सगळ्यांना आवडते. अरे वा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याच मित्रांनी, आपल्या साथीच्या वर्गातील मित्रांनी या ठिकाणी वेगवेगळे त्यांचे स्टॉल लावलेले आहेत आणि स्टॉलवर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ जे तुम्हाला आपल्याला आवडतात या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि तेही अल्प दरात. फक्त किती रुपये? 10 रुपये. फक्त किती? 10 रुपये. चला तर मग आपण जास्त वेळ न घेता आपल्या या बालमित्रांच्या स्टॉलवर आपण जाऊन आपण स्वतः त्या पदार्थांचा आस्वाद घेऊया. आणि त्या आस्वादबरोबर आपल्या या मित्रांनी जे स्टॉल लावले त्यांना व्यवहार, तुम्हाला देखील व्यवहार करतील आणि त्यांना देखील. कारण आतापर्यंत काय होतं, तुमच्या पालकांबरोबर तुम्ही जाता, बरोबर आहे की नाही? पैसे ते देतात, किती परत आले, किती दिले याचा हिशोब असतो नाही. पण आता हिशोब तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही पैसे देणार आणि मग ते तुम्हाला परत करतील. आपले पैसे मोजायचे, परत परवड मिळाले की नाही? लक्षात? आपल्याला हिशोब ठेवायचा आहे. आपण 50 रुपयाची नोट देतोय, 10 रुपयाचे घेणार आहोत, परत पैसे परत मिळायला होते नको. आपल्याला तो हिशोब पण घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रत्यक्षपणे बाजाराचा देखील आनंद घ्यायचा आहे आणि खरेदी विक्रीतून आपल्याला व्यवहार देखील समजला पाहिजे. हा याचा हेतू आहे. आणि या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले त्या साथीच्या वर्गाची शिक्षिका अश्विनी गीते यांनी मुलांना अगदी चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले आणि या विद्यार्थ्यांनी देखील चांगल्या प्रकारचे स्टॉल लावले. असंच